त्यावेळेला पेशवेकालीन वगैरे हा पूर्वी चालायचा खेळ की अर्थातच स्त्रीच्या आणि पुरुषांच्या मर्जीने खेळला जायचा. त्याच्यामध्ये त्याच्यात लिगल इलिगलचा प्रश्नच येत नाही. आणि आत्ता त्याचं नाव वाईफ स्वॅपिंग आहे, हे तुम्हाला नंतर सांगते. सो प्रत्येकीने आपापली जी कंचुकी आहे ती सोडायची आणि त्या घटामध्ये टाकायची आणि त्याच्यानंतर पुरुषांनी त्यातली एक कंचुकी उचलायची. ज्या पुरुषाच्या हाताला ज्या स्त्रीची कंचुकी लागेल त्या पुरुषाने त्या स्त्रीबरोबर नाईट एन्जॉय करायची. अशी ही कन्सेप्ट आहे. ही पूर्वापार चालत आलेली कन्सेप्ट आहे. हे काही नवीन याच्यात काहीही नाहीये. हे जसं मी मगाशी म्हटलं की हे दोघांच्या संमतीने चालतं. हॅलो, नमस्कार पुन्हा एकदा. मी सोनल गोडबोले, लेखिका, अभिनेत्री, काउन्सिलर, न्यूट्रिशनिस्ट. सो तुमचे छान छान मेसेजेस आलेले आहेत आधीच्या खूप साऱ्या व्हिडिओंवर आणि पुन्हा एक ना तुमच्याच सगळ्यांच्या आवडीचा आणि माझ्याही आवडीचा विषय आहे खरं तर. सो मी घेऊन तुमच्याकडे आलेली आहे. त्याच्याबद्दल अनेक लोकांच्या मनात शंका कुशंका आहेत. मग हे लिगली आहे का, इलिगली आहे का? सो त्या भानगडीत आपण नाही पडणार. त्याच्यातून आनंद मिळतो का किंवा कसा घ्यायचा किंवा हे करायचं का नाही हा सर्वस्वी तुमचा प्रश्न असेल. त्या ह्याच्यातही मी पडणार नाही. फक्त ते काय आहे, तो विषय काय आहे, त्याचा अर्थ काय आहे आणि ते काय पद्धतीने समाजात चालतं याबद्दलच फक्त आपण भाष्य करणार आहोत. बाकी कुठल्या विषयावर मी त्याच्याबद्दल चर्चा नाही करणार. सो बऱ्याच जणांनी घटकंचुकी हा शब्द ऐकला असेल कदाचित. त्याचंच नवीन रूप आहे, नवीन नाव वाईफ स्वॅपिंग. मग हजबंड स्वॅपिंग का नाही हाही प्रश्न काही लोकांना पडू शकतो. वाईफ स्वॅपिंगच का? सो त्याच्याकडे मी येणारच आहे. सो घटकंचुकी म्हणजे काय? घट म्हणजे माठ. पूर्वी जे माठ असायचे आत्ताही आहेत. माठ हा त्याचा अर्थ. त्याच्यानंतर कंचुकी म्हणजे काय? तर पूर्वी स्त्रिया ब्राऐवजी कंचुकी घालायच्या. तुम्ही जुन्या मला वाटते स्मिता पाटीलनी किंवा कुठल्या तरी एक जैतमध्ये वाटतं कंचुकी घातलेली किंवा बऱ्याच पूर्वीच्या बायका घालायच्या ते कंचुकी. तर ब्राच्या ऐवजी घातला जाणारा तो ड्रेस असं आपण म्हणू त्याचं. तर घटकंचुकी म्हणजे काय होतं त्यावेळेला पेशवेकालीन वगैरे हा पूर्वी चालायचा खेळ की अर्थातच स्त्रीच्या आणि पुरुषांच्या मर्जीने खेळला जायचा. त्याच्यामध्ये त्याच्यात लिगल इलिगलचा प्रश्नच येत नाही. आणि आत्ता त्याचं नाव वाईफ स्वॅपिंग आहे, हे तुम्हाला नंतर सांगते. सो प्रत्येकीने आपापली जी कंचुकी आहे ती सोडायची आणि त्या घटामध्ये टाकायची आणि त्याच्यानंतर पुरुषांनी त्यातली एक कंचुकी उचलायची. ज्या पुरुषाच्या हाताला ज्या स्त्रीची कंचुकी लागेल त्या पुरुषाने त्या स्त्रीबरोबर नाईट एन्जॉय करायची. अशी ही कन्सेप्ट आहे. ही पूर्वापार चालत आलेली कन्सेप्ट आहे. हे काही नवीन याच्यात काहीही नाहीये. हे जसं मी मगाशी म्हटलं की हे दोघांच्या संमतीने चालतं. सो हा घटकंचुकीचा अर्थ आहे. मग आता नवीन जे पुण्या मुंबईसारख्या मोठ्या मोठ्या मेट्रो सिटींमध्ये तुम्हाला वाईफ स्वॅपिंग हा शब्द ऐकायला मिळेल. तर हजबंड स्वॅपिंग का नाही याचं आधी पहिलं मी हे सांगते तुम्हाला का नाही. कारण स्त्रीची ब्रा तिथे असणार आहे म्हणून त्याला तसं. पुरुषाची काही ब्रा नसते की पुरुषाची ब्रा उचलली किंवा पुरुषाचं बनियन उचललंय आणि हे केलं असं नाहीये. ते स्त्रीची ब्रा. आता इथे काय होतं वाईफ स्वॅपिंगमध्ये, अर्थात आता कंचुकी नाही तर ब्राज आहेत. सेम अगेन पुन्हा तीच मेथड. बॉक्समध्ये किंवा जे काही तिथे असेल भांडं त्याच्यात प्रत्येक स्त्रीने आपली ब्रा टाकायची आणि ज्याच्या पुरुषाच्या हाताला ज्या स्त्रीची ब्रा लागेल ती स्त्री त्या पुरुषाबरोबर एन्जॉय करेल. हे पण अगेन संमतीनेच असतं. मोठे मोठे बिझनेसमन किंवा अशी जी लोक आहेत हे त्या लोकांमध्ये हा खेळ खेळला जातो. हे त्यांचं लायकिंग आहे. त्यांना चेंज म्हणून असेल, आवड म्हणून असेल, मे बी काही बिझनेस रिलेशन त्याने डेव्हलप होत असतील, काही जणांची मैत्रीही होत असेल आणि चेंज मिळाल्यामुळे कदाचित त्यांचं फॅमिली लाईफ पण अधिक सुखकर होत असावं. असं त्याचं हे थोडक्यात दोन्ही शब्दांचे अर्थ आहेत. आणि अनेकांनी मला अनेकदा यावर मॅम लिहा ना, व्हिडिओ करा ना, बोला ना असं अनेकदा सुचवलंय. खरं तर सगळ्यांना असं वाटतं की हे नवीन फॅड आहे. म्हणजे युजली बघा कपडे सुद्धा आपण एखादे वेस्टर्न किंवा काही घातलं स्लीवलेस किंवा अजून काहीतरी ह्या आल्या नवीन फॅड काहीतरी घेऊन आल्या. खरं तर असं नाही. पूर्वीच्या जुन्या नट्या हिरो हिरोईन तुम्ही जर पाहिल्या खूप जुने सिनेमा तिथे सुद्धा स्लीवलेस टाईट एकदम साडी नेसणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी चालायच्या. ते फिरून फिरूनच पुन्हा फॅशन्स येत असतात. सो हा सुद्धा पूर्वापार खेळला जाणाराच खेळ आहे. नाविन्य याच्यात काही नाही आहे. सो समजून घ्या
काय आहे ते. आणि मला खेड्यापाड्यात किंवा हे असा हा विषय तिथे नसेल, हा खूप मोठ्या एक वैचारिक लेवल उच्च असलेल्या ठिकाणी हे चालतं. कारण नवरा बायको जेव्हा एकमेकांकडे स्वाईप होणार आहेत, अदलाबदली होणार आहे नवरा बायकोची, तेव्हा ती पचवण्याची मानसिकता सुद्धा स्त्री आणि पुरुषामध्ये असायला हवी. सो ती वैचारिक लेवल एक वेगळीच आहे. कारण आपला नवरा कोणाबरोबर तरी वाटला जातोय किंवा जाणार आहे आणि आपली बायको कोणाबरोबर तरी आज नाईटला एन्जॉय करणार आहे, ही कन्सेप्ट पचवायला तसं खूप जड आहे. सो ह्याची मानसिक लेवलच टोटली वेगळी आहे, टोटली. म्हणजे इथे शिक्षणाचा सुद्धा थोडाफार नक्कीच फरक असू शकतो असं सुद्धा मी म्हणेन. आणि काही वेस्टर्नाइज कल्चर्स जे आपण सगळी अंगीकारलेत, अगदी आत्ता चालणारं पब असेल, ड्रिंक घेणं असेल, बायका सुद्धा आजकाल स्मोक, ड्रिंक ह्या सगळ्या गोष्टी इतक्या सर्रास, म्हणजे पुण्यात वगैरे तर बघितलं तर अक्षरशः असं वाटतं, अरे देवा, ह्यांचं पुढचं लाईफ कसं असणार आहे. ते पिझ्झा खाणं, बर्गर खाणं, त्याच्यातून वाढलेली त्यांची ती शरीरं, हे सगळं बघता ह्या सगळ्या कल्चर बदलत चाललेली जे आहे सगळं, हे चांगलं आहे का वाईट आहे ह्याच्यात मी नाही जाणार. कारण कुठलीही गोष्ट संपूर्णतः वाईट नसते आणि कुठलीही गोष्ट पूर्णतः चांगली नसते. ज्याचं त्याचं लायकिंग आहे, ज्याला त्याला फ्रीडम आहे, प्रत्येकाला जसं वागायचंय तसं त्यांनी ठरवावं आणि तसं तसं करावं. फक्त मी ॲज अ काउन्सिलर आणि लेखिका म्हणून एवढंच सांगेन तुम्हाला, की आपलं फॅमिली लाईफ किंवा आपलं कौटुंबिक लाईफ आणि आपलं मानसिक स्वास्थ्य याने खराब होणार नाही ना या कुठल्या गोष्टीने. मग अगदी व्यसनं असोत किंवा हे वाईफ स्वॅपिंग सारखे प्रकार असोत, पब असो, डान्स बार असोत, वेश्येकडे जाणं असो, काही असो, ह्याने आपलं काही नुकसान होत नाही ना, आर्थिक, मानसिक, शारीरिक. ह्याची तुम्ही जरूर काळजी घ्या. बियॉन्ड सेक्स ही कादंबरी जी माझ्याकडून भगवंताने लिहून घेतली आहे, त्याचा जो 9,500-10,000 प्रती त्याच्या संपलेल्या आहेत, ही याच्यावरच, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवरच बोलणारी, भाष्य करणारी कादंबरी आहे. जरूर वाचा. तुम्ही वाचल्यानंतर कळेल की आत्ता या वेळेला समाजाला याची किती गरज आहे. सो तसं करून मग तुम्ही ठरवायचं की मी कुठल्या पद्धतीने एन्जॉय केलं तर मला आनंद मिळेल आणि माझं फॅमिली आणि माझं सगळं डिस्टर्ब होणार नाही. सो तशा पद्धतीने समुपदेशक किंवा हे लोक आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे विषय सांगत असतो, मांडत असतो समाजासमोर. याचा अर्थ हा आहे, माझ्याकडून स्पेशली मी सांगेन, की तुम्ही समजून घ्यावं, तुम्हाला ज्ञान असलं पाहिजे सगळ्याचं, म्हणून मी हे सांगते. तुम्ही करावं किंवा करू नये म्हणून मी सांगत नाहीये. हा खूप मोठा फरक आहे. आपल्याला माहिती पाहिजे की उंबरठ्याच्या बाहेर गेल्यानंतर या जगात काय काय चालतं, ह्या सगळ्याचं नॉलेज आपल्याला असायला हवं. हे सगळे शब्द आपल्याला माहीत असायला पाहिजेत. काही जण माझ्याकडे हेही कंप्लेंट करतात की तुम्ही इंग्लिश बोलता, ते शब्द आम्हाला कळत नाहीत. सो वाईफ स्वॅपिंग म्हणजे अदला बदल, असा थोडक्यात त्याचा मराठी अर्थ आहे. सो मला वाटतं मी जास्तीत जास्त मराठी बोलते आणि समजेल असं स्लो बोलून तुम्हाला सांगतेय. सो तुम्ही व्हिडिओज अनेकदा ते ऐका. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. याच्यात व्हिडिओमध्ये माझा नंबर दिला जाईल, ज्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्हाला काही शंका कुशंका असतील किंवा समुपदेशन हवं असेल, काउन्सिलिंग, तर तुम्ही मला जरूर संपर्क करू शकता. पुन्हा एकदा धन्यवाद. भेटूया पुढच्या नवीन विषयासह.